बाहेर जायचंय. महिना झाला चप्पल तुटली तरी नवरा चप्पल आण नाही. आता आईलाच फोन करावा लागेल चप्पल आण म्हणून. हॅलो. हा मम्मी. हा कशी आहे, बरी आहे का? काय नाही, मी पण बरी आहे. पप्पा ते सगळे घरात? हाय की इथंच. हाय. हाय बरं. अगं माझं एक काम होतं तुझ्याकडं. अगं माझी चप्पल लय तुटल्या आणि मला बाहेर जायचं होतं, जरा काम होतं आणि पैसेच नाहीत अगं चप्पल घ्यायला. 2-3 दिवस झालं मी ह्यांना म्हणते मला चप्पलला पैसे द्या, पैसे द्या. कुठले देऊ म्हणतात. पगार झाल्यावर बघायला, पगार झाल्यावर तुला कुठं जायचंय, घरातच आहेच की. देतीस काय 200 रुपये? बाजारात येणार आहेस? बर बर, बघते मग मी पण येते मग. चप्पलच घेऊन देतीस का ते दुकानातून? बर बर बर. हां हां. अगं मम्मी, मी खरंच तुमचं ऐकायला पाहिजे होतं अगं. माझं लय चुकलंय बघ. लय मोठी चूक झाल्या माझ्याकडून. मी तुमचं ऐकाय पाहिजे होतं अगं. मी उगाचच लव्ह मॅरेज केलं. काहीच चांगलं नाही बाई लव्ह मॅरेज करून. काय त्यांना पेमेंट पण नाही जास्त. प्रायव्हेट जॉब आहे. काय फायनान्सच्या जॉबमध्ये काय असते, सकाळी जाते संध्याकाळीच माणूस घरला येते. एवढूसा पेमेंट पुरत पण नाही, काय नाही. भाड्यालाच जातात 4-4.5 हजार रुपये. काय करावं, मला तर लय टेन्शन आलंय बघ. तू म्हणत होतीस बाई, मी खरं लय चुकले अगं मम्मी. मी नव्हतं असं करायला पाहिजे होतं. तुम्ही मला चांगलं कॉलेजला टाकलं. मी नसतं जर अर्धवेळ माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण सोडलं तर आज मी जॉबला असते, अशी घरात पडून असते मी लय मोठी चूक केली आहे. लव्ह मॅरेज करून नव्हतं करायला पाहिजे. कोणच समजून घेत नाही. इकडं सासरचे पण कुणी सपोर्ट करीत नाही. बघा म्हणतात तुम्ही केले तर तुम्हीच बघा म्हणतात मनाने. अजिबात घरला यायचं नाही, दाराला यायचं नाही म्हणतात. मग काय करायचं? राहायचं भाड्याच्या रूममध्ये. मला तर लय वैताग आलाय बाई. काय करू? मीच केले ना आता हाताने, मलाच बघावं लागेल. मला तर तोंड पण नाहीये तुमच्याकडे यायला. काय करायचं मी? आणि हे माणूस काय मला जॉबला पण जाऊ देत नाही. स्वतःच जाते दिवसभर, सकाळ जाते संध्याकाळी येते. काय करायचं? कशाला पैसे मागितलं तर काय पुन्हा अजून मग भांडणच चालू. काय करायचं मग मी? खरंच बाई, लव्ह मॅरेज तर कधीच करू नाही करावं. हां हां. काय ग? हां, का फोन केलायस? आता झाली काय तुला मायची आठवण? का केलायस फोन आता तू? हां, त्यावेळेस सांगत होतं तर ऐकाय आलं नाही तुला. का फोन केलायस बरं तू आता? हां, काय? हां, चप्पल का तुझ्या नवऱ्याकडून घेता येईना होय, ज्याच्यासोबत गेली आहेस तू? हां, अगं तू मायबापाचा विचार केला नाही, भावंडाचा विचार केला नाही. हां, 18 वर्ष झाले कंप्लीट म्हणून तुला विचारलं तर तू त्याच्या पाठीमागं जायचं म्हणलीस. मला हाच करायचा आहे म्हणलीस. माझं त्याच्यावर प्रेमच आहे म्हणलीस. हां, आणि सरळ गेलीस. त्याला घेता येईना काय चप्पल? एवढं भिकाऱ्याकडे 200 रुपये नाहीत का? एवढा भिकार झाला काय? हां, चप्पल घेता येईना त्याला साधी तुला? हां, फोन केलायस मला तू? बोल पटपट. घरात कोण नाही तर बोल पटपट. चप्पल घ्यायची? हा, ठीक आहे. हां, मला काय तुझ्यावर एवढं बोलायचं नाही बघ. लय टेन्शन आहे दिलंस तू. काहीच बोलायचं नाही मला. अगं बघ त्या सुनीचं कसं झालंय, लग्न करून दिलंय. हा, कसं झालंय बघ तिचं. हा, थोडा दम काढला नाहीस तू? हा, त्याच पोराबरोबर करायचं म्हणून गेलीस त्याच्या बरोबर. अगं मायबाप काय वाटोळ करत नसते तर आपल्या लेकरांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं असते. कुठल्या आईबापाला वाटेल का आपल्या लिकीचं वाटोळ म्हणून? हा, जरा थोडंफार ऐकायचं ग लेकरांनी.
एवढं बी स्वतःचा निर्णय घेऊन असतात. कुणाचं आई बाप कधीच वाटोळ करत नसतात. त्यांच्या भरपूर अपेक्षा असतात आपल्या लेकराचं पोरगीचं चांगलं व्हावं, चांगल्या घरी जावं. आ होय, आणि तू असलं करून घेतलंच हाय का त्याला सांग की. हा, आणि आता भाड्याच्या घरात राहतीस तूच तुझ्या पायावर धोंडा मारून घेतलायस ना. आता बघ की तू आता बघ आता तूच आता काय सांगत जाऊ नको आम्हाला. तूच बघ आता केवढं भलं टेन्शन दिलंच. इथं मरणाचं टेन्शन होतं घरात तू गेलीस तेव्हा. हा, थोडा तरी घरच्याचा विचार करायचा होतास तू की बाबा मला जन्म दिलाय माझ्या आई वडिलांनी आणि 4 दिवसाच्या पोरासाठी मी कशी जाऊ म्हणून. हा, थोडा तरी विचार केला असता तर तू कशाला अशी वागली असती ग. आमच्या सगळी स्वप्न धुळीला लावलीस तो. हा, चांगली आहे शिकती शिकती म्हणून तुला इंजिनिअरिंगला टाकलं. आणि तू असं केलंस तिथं कॉलेज करून करून. अगं करताना तर चांगलं तर करायचं असतंय ग. चांगलं तरी करायचं. चांगलं तुला सांभाळीला असा तरी करून घ्यायचा. असलं केलास वय काम ना धंदा त्याला. हा, आणि आमच्या बी डोक्याला टेन्शन केलंस तो. कुठलंच मायबाप वाटोळ करत नसतात. मायबापाला वाटतच असतं चांगलंच पोरगीचं आमचं करून द्यावं. 4 दिवस जरा थांबली असती बघतच होतो ना आम्ही तुला पाहुणं चांगलं. हा, तू लय मोठा विश्वासघात केलास. तू असं करायचं नव्हतंच अगं. हा, अगं घरामध्ये तर भांडे पण नाहीत जास्त खायला प्यायला पण. फॅन नाहीये, एवढा मोठा उन्हाळा आहे. किती दिवस झालं म्हणते फॅन आणा आणा, फॅन पण आणणं होईना गेल्या. 10-12 हजार पेमेंट, त्यात काय काय करायचं म्हणतात. भाडं द्यायचं का खायला प्यायला आणायचं, काय काय करायचं. नुसतं गरम होतं, एवढा कडक उन्हाळा आहे. साधा फॅन पण आणणं होय नाही बघ. लय वैताग वाढाय खरंच बाई. शिक्षण शिकल्याशिवाय आणि नोकरी केल्याशिवाय काहीच खरं नाही अगं खरंच. काय लव्ह मॅरेज करून स्वतःच्या पायावर धोंडा सगळा मारून घ्यायचा आहे. आईबापाच्या घरी चांगलं सुखासुखी खातो तो, बसतो तो. हे आपल्यालाच असली बुद्धी आल्या स्वतःला आणि आपण करून घेतोय. कुठून बुद्धी सुचली काय माहिती नाही, लव्ह मॅरेज करून बसले. थोडं अजून शिकून पुढचं शिक्षण करून चांगलं जॉब, प्रायव्हेट सुद्धा चांगला इंजिनिअरिंगमध्ये IT मध्ये चांगला जॉब लागतोयच की ग कुठं पण. पण शेवटी स्वतःच्या पायावर तर उभा राहिले असते ना. आता काय घरात बसायचं आणि हाय तसं भागवत राहायचं. काय करायचं, जोपर्यंत चालते तेव्हा चालू द्यायचं. मी तर कुणाला दोष देत नाही बघ खरंच, कारण मी माझ्याच हाताने केले. तुम्ही चांगलं मला म्हणत होता नको करू नको करू, आम्ही मुलगा शोधतो चांगला, थांब तुझं करून देतो. पण मी तुमचं ऐकाय पाहिजे होतं ना. मी माझ्याच हे केले. आता मी तुमच्याकडे येऊ पण शकत नाही आणि कोणाला दोष पण देऊ शकत नाही. आपण काय म्हणतात ना, आपण आपलं कर्म जाणं ना आपण जाणं. मी जर पहिला विचार केला असता, मी काय म्हणतात भावनेच्या भरात निर्णय घेतला. ही मला म्हणला की तुला चांगलं सांभाळतो, जॉबला लावतो, असं करतो तसं करतो, आपण घर घेऊया, असं तसं मला नादाला लावलं. आणि आता काय भाड्याच्या रूममध्ये स्वतःच्या आईबापाचा असून त्याला पण घरात घेत नाहीत, आम्हाला पण घेत नाहीत. अजिबात यायचंच नाही म्हणतात. सासरची म्हणतात आमच्या मुलाचं बी चांगलं लग्न करून दिलं असतं तर मरणाचा हुंडा आला असता, सोनं आलं असतं म्हण, ढीग भांडी आली असती, गाडी आली असती. आता ह्यांना काय ह्यांना द्यायचं वय. हा, ह्यांचा लेख नोकरदार गेला वय, ह्यांना गाडी द्या, फॉर्च्युनर, भांडीन बासणं हेन तेन द्यायला. त्याच्यामुळं घरामध्ये एवढ्या मोठ्या रूम भाड्या नाही त्या. आम्हाला राहू दे ना ते का पण रूममध्ये, यायचंच नाही म्हणते अजिबात. मग काय करायचं आता. हे बघ खरंच मम्मी, मी लई लव्ह मॅरेज करून चूक केल्या. हे बघ लव्ह मॅरेज पण करणं चांगलं नाही आणि अरेंज पण मॅरेजच चांगलं असलं जोडीदार तर ठीक आहे, नाहीतर ते पण बरोबर नाही. चांगलं कळून चुकलंय की मुलींचं आयुष्य हे दुसऱ्यावर डिपेंड राहते. दुसरी म्हणतील तशीच ऐकायचं, म्हणतील तशीच करायचं. कारण का आपण काही कमवतच नाही ना. आपलं काही चाराने पण चव खरं नाही. जर आपण 4 पैसे कमवत असतो तर आपलं काहीतरी खरं असतं, काहीतरी करू शकलो असतो, आपण बाहेर पडू शकलो असतो. काय खरं नाही, बाहेर पडल्याशिवाय स्वतःच्या पायावर उभारल्याशिवाय काहीच खरं नाही. मग मला चांगलं समजलंय. चांगलं 5-6 महिन्यात मी चांगलं बघितले कसं वातावरण काय. 1-2 ड्रेस आहेत मला, त्या 2 ड्रेसवर काढते. चप्पल नाही पायाला,
एकच चप्पल होती ती पण तुटल्या. इकडे तिकडे जायचं म्हणलं तर तशीच घालून जायला लागत्या. काय दुर्बुद्धी ती काय माहिती आम्हा मुलींना. 16-17 वर्ष झाली की लव्ह मॅरेजची खुळ डोक्यात बसते ती आणि आईवडिलांना सोडून ह्यांच्या पाठीमागं येतात. तर ह्यांची घरची पण नाही त्या सपोर्ट करत आणि ऍक्सेप्ट करत. का तर ह्यांना सगळं पाहिजे असते ठरवून लग्नाचं. हुंडान, गाडीन, घोडान, भांडीन, बसणं, सोपान असलं सामान पाहिजे असते. सासू म्हणते ना की माझ्या लेकाला एवढा आला असतो, तू कशामुळे महाग आली. म्हणजे ह्याच्याच लेका मग माझं वाटोळ झाले. मी शिक्षण अर्ध टाकून मी घरात बसले आणि ही मला तशी म्हणत्या. बघणार आहे हिने नीट सांभाळलं तर ठीक आहे. नाहीतर काय नाही गडे, ह्या लग्नाचं काहीच खरं सांभाळलं तर ठीक आहे. नाहीतर सरळ आपलं पुढचं शिक्षण पूर्ण करायचं आणि नोकरीला लागायचं, जॉब करायचा कुठं तर. काय खरं नाही जॉब केल्याशिवाय. रुपया पण हातात येत नाही. काय करायचं. असली जिंदगी असते वय. देवाने एकदा जिंदगी दिली ती पण असली. काय नाही बाय, लव्ह मॅरेज बी नाही आणि अरेंज मॅरेजमध्ये पण काहीच अर्थ नाही. सगळ्यात चांगलं स्वतःच्या पायावर उभा राहणं, सेल्फ डिपेंडेंट बनणं. तरच आपला स्वाभिमान, तरच म्हणजे आपल्याला किंमत राहत्या. आपण स्वतःच्या पायावर 4 पैसे जर कमवले ना तर सगळी किंमत देतात बरं परत. सगळी किंमत देतात परच्याला. चांगला काय म्हणतात ना, हाताने चांगला मुजरा करतात अशी लोक असते ती. जर आपण 4 पैसे कमवले तर. आणि ती मला आता चांगलं समजले की आपण देखील कमवायला पाहिजे. बघणार आहे ह्यांची नाटकं मी थोडे दिवस आणि करणार आहे मी सुद्धा जॉब. वैताग आलाय बाई नुसता. एक रुपयाला असा हात पसरायचं. 1 रुपया दिन, 5 रुपये दिन, 10 रुपये दिन. साधी तोंडाला लावायला क्रीम सुद्धा मिळत नाही. का लिपस्टिक सुद्धा नसत्या. मेकअपचं तर काहीच नसते. एवढीच न्याय 10x10ची रूम त्याच्यामध्ये काढायचं. असं करू नाही गडे, कुठल्याच पुरीनं करू नाही बाबा. जी आई वडील म्हणतात ना ती त्यांच्या मनाने करावं. आई वडील काही वाईट करत नसतात हे मला समजले चांगलंच. म्हणून आता ना मी जॉब करणार आहे. बघणार बर येते मी. मला चप्पल घेऊन दे, नाहीतर अजून पप्पा ओरडतील बाई तुला. बर ठीक आहे. बर ठीक आहे, ठेव. आता काय म्हणतीस. मला पश्चाताप झालाय काय काय उपयोग आहे का आता पश्चाताप करून. करायचं तेवढं तर केलंय आणि काय उपयोग आहे आता पश्चाताप करून. सांग की. अगं कसलं करून दिलं. अगं बोलता येत असतं ग. करून दिल्यावर आम्ही पुढं होऊन बघितल्यावर सवरल्या तुझी तू मनाने केलंस. आता घरातली हानतेली मला तुझ्या बाजूनी बोलल्यावर मरणाचं टेन्शन होतं. आता कुठं जरा थोडं ही झाले. सारखी रडत पडत होती घरामध्ये. आता कुठं जरा आम्ही 4 घास सुखानं खायला तर तुझा फोन आला तितक्यात. तुला नको म्हणलं होतं करू, आम्ही तुझं चांगलं करून देतो म्हणलं होतं. नोकरदार बघत होतो आम्ही तुला स्थळ. सांगत होतो सगळ्यांना आमच्या पोरगी इंजिनिअरिंगला स्थळ बघा हे करा. बरं लग्न जाऊ दे. शिकायला टाकलं होतं, शिकून नोकरीला तरी लागायचं. तो सांग बघितलं असतं लग्नाचं आज ना उद्या. कुणात चांगलं झालंय ग लव्ह मॅरेज करून तरी आणि लग्न तरी करून. स्वतःच्या पायावर उभा राहायचं होतं. चांगलं शिक्षण तुला टाकलं होतं शिकायला, इंजिनिअरिंग कॉलेजला टाकलं होतं. मरणाची फी भरत होतं इकडं हे करून. सांग घरात गोष्ट एक कमी करत होतो पण तुला पैसे भरत होतो. म्हणील तवा ह्याला द्या त्याला द्या, पप्पा ह्याला द्या, कपडेच द्या, ही द्या ती द्या, स्कूटूच द्या, मोबाईलच द्या. काय कमी केलं होतं तुला. म्हणून तू असं केलंस. आणि आता म्हणतीस मला चप्पल नाही आणि मला 200 रुपये दे म्हणून. घे बघ तिकडे नवऱ्याकडून तुझ्या. घे त्याच्याकडून काय करते असती तूच केलेस तर. मला तर आता काहीच बघता येत नाही बघ. अगं कसलं झालं ते सोनीचं बघ. मरणाचं सोनं घातलं तिला. 1 रुपया हुंडानं घेता. कसला नवरा तर भेटलाय. अगं पण जाऊ दे, दिसण्यावर जायचं नसतं. केलंय ना तर तुला सांभाळणारा पाहिजे होता चांगला. तुझ्यावर विश्वास ठेवणारा, तुझ्यावर जीव लावणारा, तुला चांगलं सांभाळणारा. आणि तर तुला त्यांनी 10x10च्या रूम मध्ये राहताव, त्या तुला रुपया देत नाही, घराच्या बाहेर निघू देत नाही. गोड बोलून लग्न करून घेतलं. त्याच्या आई वडिलांनी तुला घरात घेतलेलं नाही. सांग की कुणाचं वाटोळ झालं यात. तुझंच झालं का नाही. ती काय त्याच्या आई बापाला बोलतय सवरतय. कुणाची तुटली तुझीच तुटत्यात ना. मग अगं तुला काय आम्ही काय म्हणून ठेवणार नव्हतो तशीच कणगीत घालून. करणारच होतं तुझं आज ना उद्या लग्न. चांगली स्थळं बघतच होता तुझ्यासाठी.
10 लाख घालवलं असतं तुझ्यासाठी, पण तुला चांगलं करून दिलं असतं. तो काही करून बसलीस. काय फोन बिन करत जाऊ नकोस आता. केलं तेवढं बाद झालंय आता. हा, काही नाही. हे बघ, काय नाही, चप्पल विप्पलला तर मी पैसे पाठवत, मला फोन सुद्धा करत जाऊ नको आता. बघ तुझी तू, बघ काय करतीस आता. इथून तरी चांगलं करण्याचा विचार कर थोडाफार जरा, आणि स्वतःच चांगलं करून घे. ठेव फोन, मला लय काम आहे ती. ठेव. बघा, आता मम्मी पण फोनवर नीट बोलली नाही. आता काय करायचं, कोणच सपोर्ट करत नाही. बरोबर आहे ना तिचं पण. मी त्यांचं ऐकलं असतं तर कशाला माझ्यावर वेळ आली असती. कुणाचेच आई वडील वाईट करत नसतात. खरं त्यांचे स्वप्न आपण मोडल्यात. लहानपणापासून त्यांनी आपल्याला एवढं जन्म दिला, शिक्षण शिकवलं, हाय त्या परिस्थितीत किती हाल भोगलेत त्यांनी माझ्यासाठी. हां, आणि मी त्यांचं ऐकलं नाही. मी 4 दिवसाच्या प्रेमासाठी मागं निघून आले. मी ह्याला चॉईस केलं आणि माझ्या जन्मदात्या आईवडिलांना मी नाकारलं. लय मोठी चूक केली आहे मी खरंच आयुष्यात येऊन. अशी चूक नाही करायला पाहिजे होती. खरंच त्यांनी माझं चांगलं करून दिलं असतं, त्यांनी ऐकलं असतं तर आज मी माझ्या पायावर धोंडा मारून घेतलाय. त्याला मीच कारणीभूत आहे आणि मीच दोषी आणि मीच त्याला जबाबदार आहे. मी नाही कुणावरच शब्द टाकू शकत, कारण आपण केले आपण भोगायचं. म्हणूनच आता एक गोष्ट ठरवणार आहे की पहिलं स्वतःच्या पायावर उभं राहायचं. कारण लव्ह मॅरेज करा, अरेंज मॅरेज करा, काहीच उपयोग नाही. लव्ह मॅरेजमध्ये जर त्या जोडीदारानं आपल्याला साथ दिली तर ठीक आहे, का त्याचं 4 दिवसाचं प्रेमामध्ये सगळं संपत आहे काय माहिती. लव्ह मॅरेजचं पण काही गॅरंटी नाही की ह्याने लव्ह मॅरेज केले म्हणून आपल्याला शेवटपर्यंत साथ दिलं आणि टिकवी. आणि अरेंज मॅरेजचं बघायला गेलं तर त्यांनी बी आपल्यावर मेन म्हणजे विश्वास ठेवला पाहिजे, आपल्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे. आपण त्याच्या आयुष्यभर जीवनसाथी आहोत, जोडीदार आहोत, ह्याची त्याला किंमत कळली पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला आपण अर्ध म्हणजे साथ देतोय घडोघडी हे त्याला समजलं पाहिजे त्यांनी. आणि आपल्या 4 माणसात त्याने आदर केला पाहिजे, बायको म्हणून रिस्पेक्ट केला पाहिजे. या गोष्टी बाकी काही नाही दिल्या तरी चालतील, पण आपल्याला आपल्या अधिकार त्याने द्यायला पाहिजे. शेवटी आपण त्याचं आयुष्याचा जोडीदार असतो हे त्याला समजायला पाहिजे. तरच खरं आहे. आणि ह्या जर नाही ना 2 गोष्टी झाल्या तर आपलं ह्या गोष्टी करून काहीच उपयोग नाही. मग सगळ्यात बेटर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं ना तर स्वतःच्या पायावर उभा राहणं, सेल्फ डिपेंडेंट बनणं, एवढंच. हेच आपल्यासाठी चांगलं आहे. स्वतःसाठी सेल्फ रिस्पेक्टसाठी ह्याच गोष्टी चांगल्या आहेत. जर आपण स्वतःच्या पायावर उभा राहिलो तर आपला सेल्फ रिस्पेक्ट चांगला राहतो, म्हणजे सगळे आपल्याला रिस्पेक्ट देतात. नाहीतर कोणच विचारत नाही, काय नाही. मग एका कोपऱ्यात पडलं नाही एखादी वस्तू, त्याला कसं तिथंच येता जाता ठेपारतात, तशीच आपली गत आहे. म्हणून खरंच सांगते मुलींनो, लव्ह मॅरेजच्या पाठीमागं लागू नका, ना अरेंज मॅरेजच्या पाठीमागं लागू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या पायावर उभा राहणं, सेल्फ डिपेंडेंट बनणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आपल्या स्वतःसाठी, स्वतःच्या लाईफसाठी, कारण लाईफ ही एकदाच येते आणि ती आपल्या चांगल्या पद्धतीनं आपण जगली पाहिजे. 4 दिवसाच्या प्रेमासाठी कोणाच्या पाठीमागं नाही आलं पाहिजे. आणि अरेंज मॅरेज जरी केलं ना तरी आपला जीवनसाथी हा आपल्याबरोबर चांगला पाहिजे, सांभाळणारा, प्रेम करणारा, रिस्पेक्ट देणारा पाहिजे, तरच चांगलं आहे. नाही तर सरळ आपला निर्णय निवडायचा, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि आपलं लाईफ जगायचं. तुम्हाला सांगते, विषय संपला. क्लोज. नमस्कार मैत्रिणींनो, माझं काय लव्ह मॅरेज वगैरे झालेलं नाही आहे, अरेंज मॅरेजच केलेलं आहे मी. पण खरं सांगू का तुम्हाला, आपल्याला आईवडील जन्म देत असतात, सांभाळ करत असतात, हाय त्या म्हणजे खूप खस्ता नसता खाल्लेले असतात बरं का. आपल्याला मोठं करताना आपल्या आईवडिलांनी त्या एक नसतात, असं त्या आठवतही नसतात खरं. पण त्यातून आपल्याला आपले आईवडील कंप्लीट करून 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 आपण आपल्याला मोठं केलेलं असतं. जिथं नाही तिथं ते उभारलेले असतात. तर त्यांचा रिस्पेक्ट हा खरंच व्हायला हवा. आपण आपल्या मनाचं थोड्यांच्या 4 दिवसाच्या प्रेमासाठी असं वागायचं नाही.
आणि खरं सांगू का, लव्ह मॅरेज तर खरंच करू नका. जर चांगला असेल तर करा, सौंदर्याकडे बघू नका. तो तुम्हाला कितपत सांभाळतोय, साथ देतोय त्याच्याकडं बघा. सौंदर्य त्याचं नसलं तरी ठीक आहे, पण तो 4 पैसे कमवणार आणि तुम्हाला सांभाळणारा हवा. नाहीतर तो मरणाचा देख नाही, तो काहीच करत नाही म्हणल्यावर काहीच त्याचं पण जीवन व्यर्थ ना, आपलं पण जीवन म्हणजे सगळंच हे आहे. तर जोडीदार निवडताना नेहमी आपल्याला सांभाळणारा, 4 पैसे कमवणारा असा बघा. आणि आईवडिलांना डावलून तर अजिबात कुठल्याही गोष्टी करू नका. त्यांच्या हाताने तुमचं कन्यादान होऊ द्या. कारण कुठल्याही आईवडिलांना असं वाटत नसते की आपल्या मुलीचं वाटोळं हो. प्रत्येक आईवडिलांची स्वप्न असतात की जन्म दिल्यानंतर मोठं करणं, शिकवणं, त्यांचं कुठल्या तरी चांगल्या घरी चांगल्या मुलाशी, जोडीदाराशी लग्न करून देतं, एवढंच त्यांचं असतं. त्याच्या पलीकडे ते कुठलीही अपेक्षा करत नाही. आणि एक वेळेस काय होतं की आपण त्यांचा असा अपेक्षा भंग करून टाकतो. त्यामुळेच खरंच त्यांच्याकडून चांगलं अपेक्षित करणं आपण हे करत नाही आहेत. आपण चुका केल्यानंतर ते जसे वागतील तसं आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आता आपण जर लव्ह मॅरेज केलं तर त्यांचं वागणं, कठोर वागणं हे साहजिकच आहे. म्हणून तुम्हाला खरंच सांगते की तुम्ही लव्ह मॅरेज किंवा लवकर अरेंज मॅरेज करण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहा, सेल्फ डिपेंडेंट व्हा, स्वतःचा रिस्पेक्ट कमवा. त्यातच सगळं आहे खरं. नाहीतर काही नाही, तुम्हाला सांगते सगळं जीवन व्यर्थ आहे. मग 1 रुपयान, 5 रुपयान, 10 रुपयासाठी दुसऱ्यांच्या हाताकडे बघावं लागतं. भीक मागल्यासारखी मागावी लागते आणि ॲडजस्टमेंटमध्येच जीवन जगायला लागतं, तुम्हाला सांगते. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला एक कमेंट करा, लाईक करा. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय हे देखील मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का हे सुद्धा मला तुम्ही नक्की सांगा. चलो बाय.